तुमच्या सर्वांचं खूप मनापासून आनंद जीवन विद्यालयामध्ये स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की आपण घरच्या घरी पिझ्झा एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवू शकतो। तर आता आपण पहिले बघूया की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। तर चला, लेट्स बिगिन विथ द रेसिपी। तर आज आपण बनवणार आहे पिझ्झा। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हा कोबी कापून घेतलेला आहे, हिरवी शिमला मिरची आहे, लाल शिमला मिरची आहे, हे स्वीट कॉर्न आहे बॉईल केलेले आहेत, आणि त्याच्यानंतर हे ऑइल, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, सॉस आहे, मीठ, चीज आणि हा पिझ्झा बेस आहे। घराचे साहित्य अवेलेबल होतं ते साहित्य घेतलेलं आहे। तर आपण प्रथम बघूया काय करायचं। हा जो पिझ्झा बेस आहे तो रेडीमेड आहे, आपण घरीही बनवू शकतो आणि पुढच्या वेळेस तुम्हाला मी दाखवेल की घरी आपण पिझ्झा बेस कसा करू शकतो। तर आपण आता सुरुवात करूया। प्रथम आता गॅस पेटवला आहे, गॅसवर थोडंसं तेल टाकलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही आता भाज्या टाकायला तेलात एक भाज्या टाकण्यासाठी मी कोबी टाकते। कोबी थोडासा ठेवायचा आहे। आता त्यानंतर इथं शिमला मिरची टाकत आहे। शिमला मिरची टाकून भाजी हलवत आहे। ह्यात लक्ष ठेवायची की भाजी आपल्याला जास्त शिजवायच्या नाही। त्यानंतर मी त्यात लाल शिमला मिरची टाकत आहे। बॉईल केलेला जो हे आहे स्वीट कॉर्न तो टाकते। भाजी चांगली हलवून घ्या। आपल्याला भाजी जास्त शिजवायची नाही आहे, थोडी म्हणजे कच्चीच ठेवायची आहे। कमीत कमी 4 ते 5 मिनिटं त्याला गॅसवर हलवून घ्यायचे। गॅस जो आहे तो जास्त फास्ट ठेवायचा नाही, तो स्लो ठेवायचा। ऑरिगॅनो टाकते, चवीनुसार जसं लागेल तसं आपण टाकायचं। 1 चमचा टाकलेला आहे। त्यानंतर जे आहे हे चिली फ्लेक्स आहे, ते चिली फ्लेक्स ते मी थोडंसंच टाकलेलं आहे, आपण आपल्या चवीनुसार टाकावं। त्यानंतर मीठ, आणि त्यानंतर छोटंसं एकदम, कारण मिरपूड टाकणार आहे, जास्त टाकायची नाही कारण मिरपूड तिखट असते, तिखट लागेल आणि त्याचं झणका लागेल म्हणून नुसती चिमूटभर चवीपुरती टाकलेली आहे। आता हे सगळं मी हलवून 1 ते 2 मिनिटं हलवून घेते। आता तुम्ही ते बघताय लाल कलरची शिमला मिरची, हिरव्या कलरची शिमला मिरच आहे, स्वीट कॉर्नचा पिवळा रंग आहे, कोबीचा हिरवा, असा छान असा रंग दिसत आहे, वेगवेगळ्या भाज्यांचा रंग आहे, त्यामुळे असे छान भाज्यांचा कलर दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारचा। पिझ्झासाठी जे लागणारी आपला बॅटर आहे, म्हणजे पिझ्झासाठी जे लागणार आहे आपल्याला ज्या भाज्या लागणार आहेत
आता रेडी झालेला आहे. आपण बघा तुम्ही शिजवलेला नाही आहे. हा रेडी आपला मी नो ऑनियन नो गार्लिक सॉस यूज केलेला आहे, कारण मी जैन पिझ्झा बनवते. थोडीशी घाई होती त्यामुळे आम्हाला सॉस बनायला जमला नाही, त्यामुळे आम्ही हे ट्राय करतोय. ह्याच्यात सॉसमध्ये ऑरिगॅनो टाकलेलं आहे मी. आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं मी त्याच्यात, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी चिली फ्लेक्स टाकते. हे बघा, हे पिझ्झा बेसला लावण्यासाठी सॉस तयार केलेला आहे. हा पिझ्झा बेस ठेवलाय मी याच्यावरती. आता मी याला सॉस लावून घेते. अशा प्रकारे ह्याला मी चांगल्या प्रकारे सॉस लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्या भाज्या आहेत, ह्या भाज्या मी ह्याच्यावर टाकत आहे. लसूण, अशा प्रकारे ह्याच्यावर भाज्या ठेवलेल्या आहेत. माझ्याकडे ओव्हन नाहीये, पण दुसऱ्या साईडला गॅस गरम करायला ठेवलाय. हे चीज घेतलेलं आहे. आता मी हे चीज ह्याच्यावर किसून टाकत आहे. अशा प्रकारे हे चीज मी ह्याच्यावर किसून टाकलं आहे. इकडे आता गॅसवर तवा ठेवलाय, तो चांगल्या प्रकारे गरम झालाय. मी याच्यावर थोडंसं तेल टाकते, कारण मी पिझ्झा बेस ह्याच्यावर ठेवणार आहे, तो लागू नये करून ह्याच्यावर करता ह्याच्यावर तेल टाकलंय. तेल पसरून घेतलंय. आता जे आहे मी आता पिझ्झा बेस त्याच्यावर ठेवते आणि गॅस बारीक करून 10 मिनिटासाठी पाच ते 6 मिनिटं झालेली आहेत. मी आता ओपन करते, तर हे आपलं तयार झालेलं आहे. मला चीज दिसायला बघतं ते वितळलेलं आहे. आता हे मी काढून पहिलं भगवंतांना प्रसाद दाखवून त्याच्यानंतर हा पिझ्झा आम्ही खाणार आहोत. जगन्नाथजींना, जगन्नाथ, बलदेव, सुभद्रामाई आणि राधा गोवर्धन गोपालला हा पिझ्झा जो बनवला आहे तो म्हणजे त्यांना नैवेद्य दाखवून त्यानंतर आम्ही सगळे मिळून खाणार आहे. तुम्ही पण हा पिझ्झा बनवून बघा कसा झालाय. हा जैन पिझ्झा मी बनवलेला आहे, तो तुम्ही सुद्धा बनवा आणि कसा झाला ते आम्हाला. हा पिझ्झा तुम्ही ट्राय करा कसा झालाय. हा जैन पिझ्झा आहे, तुम्ही ट्राय करा आणि त्याच्यानंतर आम्हाला कमेंट बॉक्स में कळवा कसा झालेला है. तो आई होप आप सबको ये रेसिपी बहुत पसंद आई. अपने घर पे ज़रूर बनाएं और हमें बताएं कि कैसी हुई कमेंट सेक्शन में. तो फिर ऐसे ही नए नए रेसिपी के लिए आप आनंद जीवन विद्यालय के साथ ज़रूर जुड़े रहना और मिलते हैं नए रेसिपी के साथ. हरे कृष्णा. थैंक यू.